आज कोळंबी वांग्याची भाजी करणार आहे मी. हा कोळंबी मी भाजून घेतला आहे. त्याच्यात पाणी ओतून धुवून घ्यायचा. तर ही वांगी 4-5 वांगी ही बारकी बारकी अशी बघून घेतली, पाण्यामध्ये ठेवायची. आता ही नंतर मग चिरून घेते. कोळंबीमध्ये पाणी ओतते. धुवून चांगली घ्यायची कोळंबी. धुवून घ्यायची चांगली. थोडी 2 मिनटं पाण्यामध्ये ठेवायचं. भाजून घेतलं आहे ना, कडक झालेला असतो तो, मग मोडायला नको. मग पाण्यामध्ये ठेवायचं. मग थोडा तसाच राहतो अख्खा, कोळी मोडत नाही. तर राहू दे. धुवून घेते नंतर. आणि हे 2 टमाटो, 2 कांदे, ह्याची कच्चीच ग्रेव्ही करून घेणार आहे अशी वाटून. आणि कांदा जो उभा आपण चिरून घालतो भाजीमध्ये आडवा, तो घालायच्या ऐवजी ह्या बारीक करून घालायचा, म्हणजे घट्टपणा जास्त येतो भाजीला. म्हणून असे मी कापून ह्याची ग्रेव्ही करून घेणार टमाटोची आणि 2 कांद्याची. हा लसूण 2-3 पाकळ्या, आल्याचा तुकडा हा वाटून त्याच्यामध्येच घेणार आहे. वाटून घेते मी सगळं. तर ही कांद्याची ह्याची मी ग्रेव्ही करून घेतली. 2 कांदे, 2 टमाटो याची ग्रेव्ही करून घेतली. आता कढई तापत ठेवते. फोडणीला देऊन घेणार आहे सगळं. आता मी धुवून घेतले सगळी चांगली. आता ही वांगी उभी कापून घेते, फोडणी देते. झाली वांगी अशी. ही काय अशी वांग्यामध्ये भरणार नाही, सगळं अशीच फोडणीला परतायला टाकणार आहे. कोळंबी ते सगळं. आता कढई तापत ठेवली आहे मी. पाण्यामध्ये ठेवायची. ही वरची सालं काढायची नाही वांग्याची, सगळी चांगली चव जाते वांग्याची काढली की. मी असंच ठेवायचं, काढून घ्यायचं नाही. तर हे फोडणीला देणार आहे मी सगळं. कढई तापत ठेवते. तेल ओतते. तेल तापू दे. मग जिरं मोहरी टाकते. मोहरी, जिरं, एक कांदा ते पेस्ट करून घेते मी. आलं, सॉरी टमाटोची, कढीपत्ता, चांगली होती भाजी. असं टाकले विश्वास नाही बसणार, पण करून बघा अशी भाजी. 1 नंबर होणारी भाजी अशी. हा पेस्ट करून काय घ्यायची कांद्याची, कच्च्या कांद्याची, टमाटोची. चांगली अगदी घट्ट भाजीला घट्टपणा येतो, म्हणून असं हे करून घालायचं. करून झाकण ठेवते, परतन लवकर. झाकण काढते, मीठ टाकते. दोन चमचे परतू जरा. हळद टाकते. हळद, लाल तिखट 2 चमचे, जराशी हिंग चिमूटभर, हे वाटण, कांदा खोबऱ्याचं सगळ्याचं वाटण हे.
परतू दे चांगलं. झाकण टाकते. आता परतत झालं हे सगळं मसाला गिरवीचं. आणि थोडं असं चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. झाकण ठेवायचं, लवकर परततो. 2 मिनटं अजून ठेवते झाकण. झाकण काढते. चांगला परतला आता. आता हे कोळीन टाकते त्याच्यात. वांगी, हे 2 मिनटं चांगलं परतू दे. मग थोडंसं पाणी घालते. परतू दे पहिले चांगलं. झाकण काढते. चांगली आता परतली मस्त अगदी. एक कैरीचा एक एवढा काप घालते त्याच्यामध्ये. चांगलं असतं ते. भाजी चांगली होती, चवदार अगदी. कच्ची कैरीचं घालायचा असा तुकडा असेल तर. नसेल तर आमचं थोडं टाकलं तरी चालतं, 2 तुकडे असं. माझ्याकडे कैरी होती मग त्याचा एक तुकडा मी टाकला. आता हे 1 ग्लास पाणी ओतते. वांग हलकंच असतं शिजायला, जास्त हे नसतं. अजून थोडं ओतते. अजून जराशी ओतते. झाकण ठेवते आता वर. अशी भाजी वांग्याची लपथपी. झाकण ठेवते, शिजू दे. झाकण काढते. शिजू दे. आता शिजन. अशी घट्ट भाजी चांगली मस्त. झाकण काढते. शिजली भाजी मस्त छान झाली अगदी. वांग पण शिजलं अगदी बारीक झालं. आता मला किती पातळ आहे, ही लपतपी केली आहे मी. आणि जरी पाणी याच्यात वाढवलं तरी पातळ होऊ शकते. अशी मी केली लपतपी भाजी. चांगली झाली. बंद करते आता गॅस. जरा 2 मिनटं येते, बंद करते. मग कोथिंबीर टाकते जरा. झाली तर झाली भाजी. बंद करते गॅस. मग भरून घेते. गरम गरम अशी भाजी, भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी भारी लागते. भरून घेते मी आता. गरम आहे, हात बसतो माझा. झाली भाजी अशी मस्त छान झाली अगदी गरगरीत. वांग, कोळीम अशी भाजी भाकरीसोबत. ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी किंवा कशावर एकदम वर लागते. कोळंबीची भाजी, वांग्याची भाजी लपथपी अशी छान. माझी रेसिपी आवडली तर शेअर करा, लाईक करा. कशी झाली सांगा मला.